उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 20 मधील गायकवाडपाडा सामाजिक फाउंडेशन या नावाने जागा अनेक वर्षांपासून मोकळी आहे। मात्र या जागेत आता नगरसेविका कविता गायकवाड यांनी आपल्या निधीतून समाज हॉल बांधण्यास घेतला आहे। त्या जागेच्या वादातून 2015 साली 2 गटात मारहाण देखील झाली होती। मात्र आज उल्हासनगर महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन मोजमाप घेतले। तर उल्हासनगर महापालिकेत परिसरातील नागरिकांनी आणि समाजसेवक अजय जाधव यांनी अर्ज देखील दाखल केला होता। परंतु त्यावेळी असे सांगण्यात आले की काम सुरू करण्यापूर्वी अजय जाधव आणि स्थानिकांशी चर्चा करण्यात येईल, त्यानंतर कामाला सुरुवात होईल। मात्र तसे काही झाले नाही। तर महापालिकेतील अधिकारी नगरसेवकांसोबत मोजमाप घेण्यासाठी आल्याचे समजताच नागरिकांनी याविषयी विचारणा केली। यावर नगरसेविकेच्या वडिलांनी रहिवाशांना अरेरावीची भाषा केली। याविषयी स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत। आम्हाला रोड पाहिजे, बस एवढं आमच्या एवढंच मागणी आहे। आम्हाला काय बोलायचं नाही, आम्ही फक्त आमचा रस्ता द्या आम्हाला करून। आमच्या गाड्या बिड्या आहेत, तुझ्या मैत वगैरे काय झाला तर कसं येणार आम्ही? आम्हाला एवढे सगळं आता ही गळी तुम्ही केलेली आहे आम्हाला। तुम्ही बनवा त्याबरोबर आमचा वाद नाही आहे, पण आम्हाला आमची सुविधा बघा। बस एवढीच माहिती आहे। आम्ही काय काय करणार तुम्ही? समाज हॉल बांधून देणार नाही? तुमची मागणी रस्त्यासाठीची? आम्हाला रस्ता द्यावा। कोणता रस्ता आहे तुमचा? दाखवा जरा, रस्ता दाखवा। काही करावं आम्हाला समाज हॉलच्या जागा काही गार्डन करावं। चालू करायचं आहे जेवढे घर आहे ही तुमची घर आहेत का? प्रभागातील नगरसेवक विकास पाटील यांच्याशी संवाद साधला, ते काय म्हणाले ते ऐकूयात। आपल्याला असं वाटलं की आपण एक सारखीच त्या जागेमध्ये किती लफडे मेन बात काही गरजच नाही ना याला करायची। कुणाची गरिबी किती वाजता जायचं? संध्याकाळी आपण याला खूप बोलू, आलेला खूप बोलू आणि स्थानिक नागरिकांना आता जाण्या येण्यासाठी रस्ता मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे।